दर्शको नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शको, 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. स्त्रियांच्या शिक्षणाला, प्रगतीला महत्त्वाचे स्थान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक कार्य केलेलं आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यांच्या या विचारांनी, लेखनाने प्रभावित होऊन अनेक महिलांनी विविध क्षेत्रामध्ये घेतलेली गगनभरारी देखील आपण बघतच आहोत. दर्शक हो, त्या अनुषंगाने आज आपण आपल्या कार्यक्रमात अशाच एका व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेलं आहे. आपल्या विविधांगी लेखनाने साहित्य विश्वामध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या 2013 सालचा आदर्श शिक्षिका हा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या डॉक्टर लीना निकम हे ते व्यक्तिमत्व. लिखाण माझा श्वास आहे असं म्हणणाऱ्या लीनाताईंचा हा सारा कार्याचा प्रवास छान गप्पांमधून आता जाणून घेऊया. कार्यक्रमाचं शीर्षकही छान घेतलेलं आहे, शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान प्रवास. चला लीनाताईंचं स्वागत करूया. नमस्कार लीनाताई. नमस्कार. आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. कशा आहात लीनाताई? मजेत मजेत. लिखाण तसंच सुरू आहे, दमदार सुरू आहे. आणि कारण तू सांगितलंच आहे, लिखाण माझा श्वास आहे. हो, सुरू आहे. छान छान. आणि प्रत्येक लिखाण काहीतरी आपल्याला नवीन पुढचं लिखाणासाठी प्रेरित करत असतो. एक एक अनुभव आपण घेत जातो. बरोबर. आणि पुढे जातो. बरोबर. आणि इतक्या वर्षाचा आपला हा लेखनाचा प्रवास आहे, जवळपास 25 वर्ष झालेली आहेत. आणि साहित्याचे सगळेच प्रकार तुम्ही हाताळता. आणि जेव्हा आपण लेखन करता लीनाताई, तेव्हा थोर विचारवंतांचे विचार, त्यांचा विचारांचा पगडा तुमच्या लिखाणावर दिसून येतो. आपल्या बाबतीत असं घडलं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचा खास करून स्त्रीविषयक जाणीवांचा कसा प्रभाव पडला, काय सांगाल? बरोबर आहे राखी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा तर प्रभाव पडलाच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रियांच्या जीवनावर, एकूणच समस्त स्त्रियांच्या जीवनावर खूप मोठे उपकार आहेत. हो. त्यांनी स्त्रियांसाठी दिलेलं हिंदू कोड बिल असो किंवा वारसा हक्क कायदा असो, पोटगीचा कायदा असो, म्हणजे आणि असे अनेक कायदे मंत्री असताना बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केले. स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेबांना खूप मनामध्ये कळवळा होता. हो. आणि कळवळाच नव्हता तर त्यांनी बऱ्याच गोष्टी स्त्रियांसाठी अंमलात आणल्या, प्रत्यक्ष कृतीत उतरवल्या असं मला वाटते. त्यांनी म्हटलं होतं की एकूणच देशाची आणि समाजाची जर प्रगती बघायची असेल तर स्त्रियांची प्रगती किती झाली याच्यावरून बघायला पाहिजे. बरोबर. आणि त्या दृष्टीने 20 जुलै 1942 रोजी जेव्हा नागपूरला स्त्रियांचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये 25,000 स्त्रिया आल्या होत्या. त्यांनी इतक्या कळकळून आणि कळवळून सांगितलं की तुम्ही आपल्या मुलांना शिकू द्या, तुम्ही स्वतः पण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे, मुलांना शिकवायला पाहिजे. आणि आता तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा. मुलींना सांगितलं होतं की तू लग्न झाल्यानंतर तुझ्या जोडीदाराला अत्यंत प्रेमाने आणि आदराने सांग की मी तुझी मैत्रीण आहे, बरं, मी तुझी सखी आहे, मी तुझी गुलाम नाही.
किती छान. म्हणजे बाबासाहेबांना फक्त सामाजिक गुलामगिरीच नष्ट करायची नव्हती, तर घराघरात असलेली गुलामगिरी सुद्धा त्यांना या निमित्तानं नष्ट करायची होती, जी स्त्रियांच्या रूपानं आपल्याला घराघरात दिसते हो. आहे, अनेक घरात आजही आहे. तेव्हा बाबासाहेबांचे अत्यंत उपकार आहेत स्त्री जातीवर. आज आपण बघतो आहे, आणि हा विचार त्यांनी दिला होता की स्त्री शिक्षित झाली म्हणजे तिने आपल्या बुद्धीने विचार करायला पाहिजे, चांगलं काय वाईट काय हे समजून घ्यायला पाहिजे. जो ज्याला विवेक म्हणतात, विवेकनिष्ठ भूमिका तिची पाहिजे, विज्ञाननिष्ठ भूमिका तिची पाहिजे. आज आपण समाजात बघतो की ती भूमिका दुर्दैवाने तयार झाली नाही. म्हणजे इतके वर्ष झाली तरी आज आपण स्त्रियांकडे बघतो तेव्हा त्यांचं कधी कधी चुकीचं पाऊल किंवा वागणं पाहिलं की बाबासाहेब पुन्हा आठवावेसे वाटतात, आणि त्यांचे विचार आजही किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांना सांगावंसं वाटतं. आणि म्हणून हे विचार पुन्हा पुन्हा पेरले गेले पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगितले गेले पाहिजे. एकदा सांगून उपयोगी नाही. म्हणूनच या जयंतीनिमित्तानं मला वाटतं की हे विचार हे व्हायरल व्हायला पाहिजे, आणखी स्प्रेड व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. खूप छान पद्धतीने तुम्ही हे सांगितलेलं आहे. आणि तुम्ही शिक्षिका आहात आणि असे थोर विचारवंतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक चांगला उपक्रम तुमच्या माध्यमातून राबवला जातो, एक शिक्षकी पेशातून तो राबवला जातो. आणि मुलांना जेव्हा ते मुलं कॉलेजमध्ये असतात किंवा शाळेमध्ये असतात तर जडणघडण त्या वयात अगदी व्यवस्थित पद्धतीने होत असते, संस्कारांची सुद्धा. तर इतका छान तुमचा हा पेशा आहे आणि इतकं चांगलं काम करायला तुम्हाला मिळतंय, खरंच तुमचं भाग्य म्हणावं. आणि तुमच्यासारख्या लेखणींनी जे विचार समाजापर्यंत पोहोचतायत त्यातून नक्कीच सकारात्मक बदलही होत असावा. नक्कीच हो. आणि एक छान महत्त्वाचा आता हा प्रश्न आहे, त्याचा उल्लेख होणं अगदी गरजेचं आहे. लीनाताई, 2013 साली तुम्हाला आदर्श शिक्षिका हा राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला. केवढा मोठा सन्मान होता लीनाताई तो. आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील कदाचित आता, तर काय अनुभव होता तो, काय भावना त्यावेळी होत्या, आमच्या दर्शकांना सांगा ना. खूप छान अनुभव होता तो. खरं तर हा सर्वोच्च सन्मान जीवनात आला हे खरोखर म्हणजे आनंददायी घटना आहे. आणि 2013 साली तो मला मिळाला. तो साधारणतः शिक्षकांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा कार्यासाठी दिला जातो. आणि त्यामुळे मी प्रत्यक्ष काम करतच होते. आणि त्या दृष्टीने मग मला विचारणा झाली की तुम्ही या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. अनेक चांगले शिक्षक समाजामध्ये काम करत आहे, त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी त्या ठिकाणी गेले खरं सांगायचं तर. आणि माझ्या विद्यार्थ्यांना तो पुरस्कार मी समर्पित केला, कारण विद्यार्थ्यांमुळेच आपण आहे अशी भावना मला आहे. आणि मी विद्यार्थ्यांना शिकवते त्यापेक्षा विद्यार्थ्यांकडूनही बरीच शिकते, आणि त्यावेळी शिकत होती ही भावना माझ्या मनामध्ये होती. त्याच्यामुळे केंद्रस्थानी माझे विद्यार्थीच होते. आणि खूप सुंदर अनुभव आहे तो. पोस्टमन लेटर घेऊन आला तेव्हा मी क्लासरूममध्येच होते, आणि त्यांनी सांगितलं की हे लेटर तुमच्याच हाती द्यायचं आहे. मी उघडून पाहिलं काय आहे बॉ हे लेटर, याच्यामध्ये भारत सरकारचं ते पत्र होतं. आणि ते उघडून पाहिल्याबरोबर खरोखर माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले की अरे ही किती सुंदर घटना आपल्या जीवनामध्ये घडते आहे की आता दिल्लीला जावं लागणार आणि राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार. याआधी मी पद्म पुरस्कार म्हणा किंवा राष्ट्रपतींकडून जे प्रदान होतात शौर्य पुरस्कार, ते खूप आवडीने पाहायची टीव्हीवर. आणि असं वाटायचं, व्हिज्युअलाइज पण करायची की आपण आपल्या जीवनात पण असं चांगलं काम व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला माननीय राष्ट्रपतींकडून एखादा पुरस्कार मिळेल का, शंका असायची. पण कधी कधी मनात येतं आणि पूर्ण होतं. असं काहीतरी त्या पुरस्काराबाबत माझं झालेलं आहे. आणि मग पोस्टमन पत्र घेऊन आल्यानंतर मी ते उघडल्यानंतर आनंदाश्रू आले. विद्यार्थी म्हणाले काय झालं मॅडम, काय आहे त्या पत्रामध्ये. मी ते वाचूनच दाखवलं त्यांना की असा पुरस्कार मिळाला, असा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तुम्ही राष्ट्रपती पुरस्कारासाठी, या आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी सिलेक्ट झाले आहे. आणि हे ऐकल्याबरोबर जो टाळ्यांचा कडकडाट विद्यार्थ्यांनी केला ना, तो अजूनही माझ्या मनात आणि डोळ्यांसमोर असा
निनादतो आहे. हो. इतका सुंदर. पोस्टमन पण टाळ्या वाजवत होता किती छान. आणि त्याला पण आम्ही बक्षिसी दिली आणि संपूर्ण स्टाफमध्ये आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना पेढे वाटून तो आम्ही पुरस्कार इथे तर साजरा केला. हां. पण तिथे फार म्हणजे फारच सुंदर अनुभव असतो तो. 8 दिवस आपल्याला तिथे दिल्लीला राहावं लागतं. भारत सरकारकडून बोलवणं येतं. त्याच्यामध्ये 1 दिवस माननीय पंतप्रधानांकडे असतो, 1 दिवस राष्ट्रपती भवनामध्ये असतो, 1 दिवस HRD मिनिस्टर यांच्यातर्फे असतो, 1 दिवस रंगीत तालीम होते. बरं. कशी म्हणजे कुठून यायचं, कसा पुरस्कार घ्यायचा, हां. हे सगळं खूपच म्हणजे ती तालीम पण सगळ्यांची असते आणि तो त्याच्यात पूर्ण दिवस जातो. 1 दिवस दिल्ली दर्शन असतं. अशा पद्धतीने ते खूप म्हणजे आपल्याला सन्मान जो मिळतो ना तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि शिक्षक म्हणून आपल्याला अभिमान वाटण्यासारखा बरोबर. तो क्षण असतो. त्या ठिकाणी म्हणजे विज्ञान भवनामध्ये त्यावेळचे महामहिम राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मला मिळाला तो पुरस्कार. हो. आणि तेव्हा खरोखर खूप छान. मी मराठमोळी म्हणून मराठमोळा वेश घातला होता, वा वा. नथ वगैरे. किती छान. आणि सगळ्यांना जरा उत्सुकता होती की हो. जिजाबाई की नथ असं अरे वा. म्हणायचं. म्हणजे नथ म्हणजे जिजाबाई की. आणि तो इतका छान होता ना तो प्रसंग. एक जण मला म्हणाले की तुमचा फोटो फार सुंदर येईल मॅडम, तुम्ही इतके छान भाव चेहऱ्यावर आणा बरं. की तुमचा फोटो सुंदर यायलाच पाहिजे पुरस्कार घेताना. हं. मला खूप नवल वाटलं की आपल्याला कोणीतरी हा अनोळखी माणूस काय सांगतोय, पण मला ते पटलं पण बरं. की आपले भाव जसे असतात ना तसं ते फोटोत पण येतं. आणि तुला सांगते राखी, हं. तो माझाच फोटो दिल्लीच्या पेपरमध्ये सुद्धा सगळीकडे व्हायरल झाला आणि नागपूरला तर होताच तो सगळ्या पेपरमध्ये फर्स्ट पेजवर. आणि तो सगळीकडे ती मुलाखत आणि फोटो आणि अशा पद्धतीने खूप छान वाटलं. नागपूरला आल्यानंतर सन्मान झाले बरेच. हो. आणि म्हणजे अशा रीतीने तो अविस्मरणीय प्रसंग ठरला. आणि आजही किती उत्साहाने तुम्ही ते सांगताय, जणू काही त्या विश्वात तुम्ही रमल्या, थोड्या भावुकही झाल्या, डोळ्यात पाणी आलं. पण तो मानाचाच क्षण आहे. आणि लीना, ते त्यानंतर तुमची शिक्षणाबद्दलची ती जबाबदारी वाढली ना, वाढली मुलांना शिकवण्यासाठीची, त्यांना घडवण्यासाठीची. नक्कीच नक्कीच. मग हळूहळू तुमचा शिक्षणाचा हा प्रवास तर सुरूच होता मुलांना घडवण्यामध्ये, शिवाय लेखनाचाही प्रवास तुमचा सुरू होता. आणि दोन्ही कसं हे क्षेत्र समांतर चालणार आहे. दोन्ही याच्यात वाचन आलं, दोन्ही याच्यात शिकवणंही आलं, स्वतः शिकणं सुद्धा आलं. तर हा लेखनाचा प्रवास स्वतः शोधला की घरून तसं वातावरण मिळालं? घरून वातावरण होतं मला. कारण माझे बाबा अंजनगाव सुरजीला राधाबाई सारडा महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल होते. आणि ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संस्कृतमध्ये MA, मराठीमध्ये MA आणि इंग्लिशमध्ये MA असं त्यांनी केलं होतं. आणि अत्यंत म्हणजे गरिबीतून म्हणा, प्रतिकूल परिस्थिती म्हणून त्यांनी ते शिक्षण केलं आणि प्राचार्यपदी ते विराजमान झाले. आपल्या विद्यार्थ्यांना पण कसं चांगलं देता येईल याचा बाबांनी नेहमीच विचार केला. ते सांगायचे की गरिबी हा शाप समजू नका, ते वरदान समजा आणि पुढे जा. हा त्यांचा मूलमंत्र मला नेहमी आठवतो. कारण विद्यार्थ्यांना आपण प्रेरित करायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत असू देते. पण विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही सकारात्मक काहीतरी देता, त्यांचं खच्चीकरण न करता त्यांना उभं करता, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी जीवनात तेच केलं. कुठल्या परिस्थितीतून विद्यार्थी आमच्याही पण संस्थेमध्ये यायचे, त्यांना सांगावं लागायचं की अरे आई नाही आहे तुला, नसू देत, आम्ही तुला मदत करतो आहे. आईचं प्रेम पण मग विद्यार्थ्यांना द्यावं लागतं. कारण मला तर नेहमी वाटतं की शिक्षक म्हणून जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये खरं तर म्हणजे मुख्य त्याच्याविषयी प्रेम पाहिजे. आपण शिकवतो म्हणजे पहिल्यांदा त्याच्याविषयी प्रेम पाहिजे आपल्याला. आणि ते प्रेम आपण जर दिलं तर निश्चितच तो त्या उत्साहाने शिकेल. आणि हे सांगायला पाहिजे की अरे बाबा, तुझ्यामध्ये जे आहे ते पुढे ने, तू हुशारच आहे प्रत्येक बाबतीत असं समजू नको. कारण मला माहिती आहे आणि मला वाटतं ती नितीन देशमुखांचीच कविता आहे, फार सुंदर आहे पहा, की म्हणजे मोर सुंदर नाचतो म्हणून खिन्न व्हायचं नसतं, मोर धुंद नाचतो म्हणून खिन्न व्हायचं नसतं, कोकिळ सुंदर गातो म्हणून सुन्न व्हायचं नसतं, प्रत्येकात वेगळे पण असतं रे, तुलना करत बसायचं नसतं रे.
किती म्हणजे छान. यू आर स्पेशल, म्हणजे एव्हरी चाइल्ड इज स्पेशल हे प्रत्येक शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये जे स्किल आहे, त्याच्यामध्ये ते जे ओळखायला कौशल्य हवं. आहे, ते जर शिक्षक ओळखणारा असेल ना, तर तो निश्चितच विद्यार्थी प्रिय होतो. हो. आणि लीनाताई, तुम्ही हे सहजतेने करून दाखवलं. किती छान कवितेच्या या 4 ओळी म्हणून दाखवल्या आहेत आणि अगदी पटणाऱ्या आहेत. पुढे हा प्रवास जाणून घ्यायचा आहे, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, साहित्याचे विविध प्रकार सहजतेने हाताळणाऱ्या लीनाताईंशी पुढेही अशाच गप्पा सुरू राहतील. पण इथे थांबूया आणि घेऊया एक कार्यक्रमात छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे. लीनाताईंच्या लेखनाचा प्रवास आपण जाणून घेत आहोत. लीनाताई, सुरुवात तर खूप छान दमदार झाली. पुरस्काराविषयी खूप छान पद्धतीने आम्हाला तुम्ही सांगितलं. कवितेच्या 4 ओळी तुम्ही ऐकवल्या, तीही झलक आम्हाला तुमच्या लेखनाची समजली. आता लिखाण करताना कुठल्या लेखकांचा जास्त प्रभाव तुमच्या लिखाणावर दिसून येतो? तुला पण माहितीच आहे की म्हणजे संत साहित्य म्हणा किंवा महापुरुषांच्या लिखाणाचा प्रभाव आमच्या जीवनावर आहे. हो. आणि त्या दृष्टीने त्यांनी जो पुरोगामी विचार दिला आपल्याला, तो फार महत्त्वाचा वाटतो मला. कारण बऱ्याच ठिकाणी आपण समाजामध्ये बघतो अनेक अंधश्रद्धा आहे, रूढी परंपरांशी अगदी बांधून घेणं आहे वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा आपण पुरोगामी दृष्टीने आपल्याला विचार करायला हवा असं मला वाटतं. आणि त्याच दृष्टीने जे लेखक तसे लिहितात, त्या दृष्टीने मग आमच्या लेखनावर परिणाम झालेला आहे त्याचा. बरं. त्याच्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर हे पुरोगामी दृष्टीचे आहेत. संत साहित्यामध्ये जनाबाई आहेत, संत कवयित्री, संत तुकोबा आहेत, संत ज्ञानोबा आहेत, संत नामदेव आहेत. आणि अनेक असे पुरोगामी विचारांचे बरं जे लोक आहेत त्यांचा आमच्या जीवनावर परिणाम झाला. हो. आणि ते लेखणीतून त्यांचा संदेश म्हणा, त्याच्यात ते येतो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं किती छान काम होतं. येतं. हो. हो, हो. आणि तुम्ही तुमचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं सुरू होतं, ती नोकरी सुरू होती, हो, पण PhD करण्याचे वेधही तुम्हाला होतेच. हो हो. आणि तर त्याचं काय झालं की रारम बोराडे सरांच्या पाठ होते पहा आम्हाला अभ्यासक्रमामध्ये, आणि ते मला खूप आवडले की अरे हा माणूस अस्सल ग्रामीण मातीचा, अस्सल गंध देणारा, आणि मुख्य म्हणजे ग्रामीण जीवनाशी नाळ जुळलेली तर आहेच, पण ग्रामीण वास्तव समोर आणणारे बोराडे सर फार छान लिहितात. हो. यांचं आणखी वाचायला पाहिजे म्हणून मग मी त्या दृष्टीने वाचत गेले. आणि त्यांच्या म्हणजे कथा, कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत. 15 कथासंग्रह आहेत त्यांचे, आणि नावही पण खूप छान आहे त्या कथासंग्रहाचे. ते पण मातीशी जुळलेले आहे. पेरणी, मळणी, अशा पद्धतीने, नांगरणी, वखरणी असे त्यांच्या कथासंग्रहाचे नावं. आणि कादंबऱ्या तर खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या. पाचोळा नावाची कादंबरी फार प्रसिद्ध आहे. आणि आमदार सौभाग्यवती, ज्याच्यावर नाटक पण निघालेलं आहे. अशा कादंबऱ्या ज्या ग्रामीण जीवनाशी जुळलेल्या आहेत. वगनाट्य आहेत, काही नाटकं आहेत बोराडे सरांची. आणि अशा एकूण 45 पुस्तकांचा अभ्यास मी PhDच्या निमित्ताने केला त्यांच्या. आणि असं वाटलं की मराठवाड्याचे हे साहित्यिक हे अतिशय म्हणजे पूर्ण ग्रामीण साहित्यालाच एक दिशादर्शक म्हणून असे साहित्यिक आहे. माणुसकीचा गहिवर त्यांच्या लेखनामध्ये मला आढळला. आणि म्हणून मग मला वाटलं की सरांच्याच वर PhD करावी. बरं. आणि मी तयारीला लागले. माझे 6 वर्ष गेले, कारण आपण जॉबमध्ये असताना बऱ्याच मर्यादा असतात. 6 वर्ष मला द्यावी लागली लेखनासाठी, पण तो एक अनुभव फार सुंदर होता. सरांची मुलाखत घ्यायलाही पण आम्ही औरंगाबादला गेलो होतो. बरं. सरांचं कसं आहे, जे लेखनात आहे ना तेच त्यांच्या जगण्यात आहे. बरेच लेखक जगण्यात वेगळे असतात, लेखनात वेगळे असतात, पण सरांचं फार सुंदर असं मला हे भावलं व्यक्तिमत्व भावलं. म्हणजे आपुलकीने बोलणं, त्यांच्या त्या म्हणजे पत्नी सुलभाताई सुद्धा इतक्या आपुलकीने. त्यांना 4 मुली आहेत. जाता जाता सर मला म्हणाले की तू माझी 5वी हसरी मुलगी आहे. आणि इतकं पितृतुल्य व्यक्तिमत्व मी नाही विसरू शकत. आज सर नाहीये खरं तर. भावलं म्हणून मग तुम्ही हा विषय निवडला PhD करण्यासाठी. आता एक प्रश्न मनात आहे लीनाताई, की पहिलं लिखाण माणूस कधीच विसरत नाही.
जेव्हा आपण तो लिहितो आणि तुमच्यासारख्या अशा दिग्गज लेखिका जेव्हा असं लिहितात तेव्हा तर नक्कीच विसरत नसणार. तर पहिल्या लेखनाचं काही आठवण आहे का? बरोबर आहे. दोन जसं शब्दात, दोन पहिलं वाक्यात मूल, सांगा ना. पहिलं प्रेम, पहिलं आपण हो. काहीच विसरू शकत नाही. तसंच पहिलं लिखाण सुद्धा मला आठवतं. लोकमततर्फे एक युवा विश्वामध्ये एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, बरं. काव्य स्पर्धा. आणि त्या काव्य स्पर्धेचा विषय होता हुरहुर. बरं. आणि मग मी अरे म्हटलं, आणि तेव्हा मी फर्स्ट इयरला वगैरे असेल, कॉलेजचे ते तारुण्याचे दिवस म्हणा, त्या दिवसामध्ये ते लिखाण केलं गेलं आणि हुरहुर विषय पण मला खूप छान वाटला. आणि मग मी एक कविता उमलली मनामध्ये. बरं. ती उमलताना ना, खरं सांगू का, एक म्हणजे ती प्रक्रियाच असते आपल्या नवनिर्मितीची म्हणा, हवं तर हो. सृजनाची प्रक्रिया असते. तसं काहीतरी माझ्या मनामध्ये झालं. आणि मग उन्हाळ्याचे दिवस होते, मग तो मोगऱ्याचा गंध आला. हुरहुर म्हणजे प्रेमात पडलेली प्रेयसी आली, बरं. ती जिच्या जीवाला हुरहुर लागलेली आहे प्रियकराला भेटण्याची वगैरे, असं काहीतरी आलं. आणि मी ती कविता लिहिली आणि मला वाटलं की अरे ही तर खूप छान जमली आणि ही पाठवायलाच पाहिजे. आणि मग मी ठरवलं की नाही, ही त्या स्पर्धेमध्ये द्यायची. आणि मग तेव्हाचे दिवस होते, कारण प्रेमात पडणं वगैरे तेव्हा खूप असं समाजमान्य नव्हतं. म्हणजे खरं तर प्रेम करणं ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे, पण तेव्हा असं वाटलं की अरे हा काहीतरी गुन्हा करताय, किंवा आपल्याला लोकांना वाटेल की अरे हिने काय लिहिलंय वगैरे वगैरे. म्हणून मी ती कविता चक्क माझ्या बहिणीच्या नावाने, अलकाच्या नावाने पोस्ट केली, पाठवून दिली. आणि ती कविता पाठवल्यानंतर मग काही दिवसांनी लोकमतमध्येच निकाल जाहीर झाला. आणि मला खूप आनंद होतो सांगायला की त्या कवितेला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि चांगलं मोठं बक्षीस होतं ते, आणि अलकाचं नाव वगैरे त्या ठिकाणी. मला आनंद झाला. मला म्हणजे आपण तिच्या नावाने दिली वगैरे पण तेव्हा वाटलं नाही, उलट आनंदच झाला. पण एक पावती मिळाली की आपण लिहू शकतो. आणि तिथून मग दमदार लेखनाला सुरुवात झाली. आणि सगळ्या प्रकारचं लेखन करताना तुम्ही, मग कथा असो, कविता असो किंवा ललित असो, श्रुतिका तुम्ही लिहिता, पुस्तकं अनेक लिहिलेली आहेत लीनाताई तुम्ही. तर पुस्तकांविषयीच थोडं विचारते मी की आतापर्यंत किती पुस्तकं प्रकाशित झाली आणि शीर्षक एक जरा वेगळेच तुमच्या पुस्तकांची. तर काय आहे पुस्तकांची नावं? पहिलं तर पुस्तक माझं बोराडे सरांच्या साहित्यावर आहे. त्याचं नाव प्रवाह आणि प्रपात आहे. कारण हे ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकांना अतिशय उपयोगी असं पुस्तक आहे असं मला वाटतं. कारण ग्रामीण साहित्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक हे बोराडे सरांना टाळूच शकत नाही. इतकं त्यांचं योगदान ग्रामीण साहित्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक माझं प्रवाह आणि प्रपात नावाचं पहिलं. नंतर मला म्हणजे आम्ही अनेक पुरोगामी संघटनांमध्ये आल्यानंतर, जसं जिजाऊ ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ, आणि अशा संघटनांमध्ये आल्यानंतर ते विचार आम्हाला मिळाले. त्या विचारांनी प्रेरित होऊन मी जिजाऊ आपल्याला फक्त एक आदर्श माता म्हणून माहिती, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण जिजाऊ ह्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. त्या बुद्धीनी सगळं काम करायच्या, बुद्धीनी लढाई लढायच्या, बुद्धीनी प्रश्न सोडवायच्या. हा जो पैलू त्यांचा आहे ना, तो मला विशेष भावला. म्हणजे आदर्श माता तर त्या होत्याच, पण हा जो पैलू आहे ना, जो पैलू प्रत्येक स्त्रीनी घ्यायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये अनुसरायला पाहिजे, तो विचार मी देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला. बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ हे पुस्तक 2 मैत्रिणींनी मिळून लिहिलेलं आहे. शैलजाताई मुळक पुण्याच्या माझ्यासोबत आहेत, आणि ते पुस्तक त्यांनीच त्यांच्याच शिवस्पर्श प्रकाशनतर्फे प्रकाशित केलं, आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोहोचलं, याचा आम्हाला खूपच समाधान आहे. शाळांमध्ये स्त्रिया मेळाव्यांमध्ये, संक्रांतीचा असू देत, काही सामाजिक मेळावे असू दे, असं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं. आणि त्याच्या 4थ्या 5व्या आवृत्त्या निघाल्या, आणि त्याच्यामुळे ते आम्हाला आनंद झाला. अनेक खेडोपाडी पण ते पोचलं. आमच्या काही मैत्रिणींनी शाळांमध्ये बक्षीस म्हणून वाटलं मुलांना. म्हणजे समाजामध्ये जे काही चित्र दिसतं किंवा तुम्हाला जे काय अनुभव आले, ते प्रसंग अशा पुस्तकरूपी लिखाणातून तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. लीनाताई, पुढे याविषयी जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झाली आहे.
दर्शको, लीनाताईंशी या गप्पा अशाच पुढे सुरू राहतील, पण इथे थांबूया आणि सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान प्रवास या शीर्षकाअंतर्गत सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिका असलेल्या डॉक्टर लीना निकम आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि छान गप्पा रंगल्या आहेत. लेखनाचा प्रवास आपण जाणून घेत आहोत. लीनाताई, छान पुस्तकांविषयी तुम्ही सांगितलं. तुमचं कविता लेखनही खूप उत्तम आहे. अनेक कविता तुमच्या गाजलेल्या आहेत आणि रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांनाही त्यांनी भरभरून दाद दिलेली आहे. तर कविता लेखनाविषयी कुठले आशय तुम्हाला जास्त मनाला भावतात? सामाजिक आशय मला वाटतं की कवितांमध्ये यायला पाहिजे, निसर्ग पण यायला पाहिजे. पण जे समाजामध्ये दिसतं ना ते कवितांमध्ये आणणं मला आवडतं. बरं. जसं आता मध्ये जरा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची लाटच उसळली होती. त्या दृष्टीने मी सॉरी नावाची कविता लिहिली. कारण विद्यार्थी चक्क मोबाईलवर किंवा कुठेतरी सॉरी लिहून, सॉरी आई, सॉरी बाबा लिहून चक्क आत्महत्या करायला निघाले होते. आणि ही गोष्ट एक शिक्षिका म्हणून मनाला खूप दुखावली. आणि मग सॉरी नावाची कविता लिहिली आणि ती देशोन्नतीमध्ये प्रकाशित झाली. आणि तुला सांगते, त्या दिवशी मला 200 वगैरे फोन आलेत. बरं. आणि मी क्लासरूममध्ये जायची ना, तेव्हा सुद्धा मी माझ्या सहकाऱ्यांजवळ फोन ठेवून जायची की त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांना व्यक्त होऊ द्या. कारण ते लोक रडत आहेत, आई वडील आहेत की आमच्या मुलाने आत्महत्या केली, तुम्ही आमच्याच भावना व्यक्त केल्या कवितेतून वगैरे वगैरे. आणि तो अनुभव खरंच म्हणजे मलाही खूप चटका लावणाराच होता. मग आणि शेतकऱ्यांच्या पण आत्महत्यांविषयी बऱ्याच कविता आहेत माझ्या. अवकाळी येते आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जाते जीवनामध्ये. आणि काही स्त्रियांच्या भावविश्वावर कविता आहेत. अशा पद्धतीने कविता लेखन सुरू असतं. आणि निसर्गही हाक घालतो. माझ्याही सौंदर्यावर कविता रच, त्याही सुंदर तुम्ही करता. ते पण आहे. वसंतावर म्हणा किंवा निसर्गाचे विभ्रम जे आहेत. जसं फुलं फुलतात वसंतामध्ये वेगवेगळी, भर उन्हातही तो गुलमोहर कसा फुलून येतो वगैरे वगैरे. तो पळस कसा काहीतरी संदेश देऊन जातो, अशावर पण आहे. आणि त्यासोबतच मग पुस्तकांचं लिखाण आहेच. अवघा तो शकुन नावाचं पुस्तक माझं ललित लेखनाचं पुस्तक आहे आणि ते प्रचंड म्हणजे वाचकांना आवडलं. त्याला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार पण आहे ललित लेखनाचा. आणि फक्त तेवढाच नाही तर साहित्य विहारचा आहे, पद्मगंधा प्रतिष्ठानचं आहे. आणि असे चांगले म्हणजे ते आवडणारं पुस्तक ठरलं. अवघा रंग एक झाला हे वैचारिक लेखांचं पुस्तक पण, त्याला पण अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहे. शौर्य सम्राज्ञी नावाचं पुस्तक मी महाराष्ट्र टाइम्समध्ये जो कॉलम चालवला ना त्याच्यावर आहे. म्हणजे तेव्हा मला म्हणजे वाचकांचे फोन यायचे, मला यायचे, संपादकांना यायचे की ह्या किती छान वेगवेगळ्या म्हणजे जे माहिती नाही, ज्या आम्हाला स्त्रिया माहिती नाही, इतिहासामध्ये कर्तृत्व गाजून गेलेल्या, त्यांच्यावर ह्या लिहत आहेत. ही आम्हाला खरंच नवीन माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला तो पण अनुभव खूप छान होता. शौर्य सम्राज्ञी नावाचं पुस्तक त्याच्यावरच तयार झालं. माझे वडील जे कर्तृत्ववान प्रिन्सिपॉल होते त्यांच्यावर तुची सोयरा सज्जन नावाचं पुस्तक आम्ही संपादित केलं. विदर्भातल्या लेखकांवर वैदर्भीय कथोन्मेष नावाचं पुस्तक जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आम्ही संपादित केलं. आणि मुख्य म्हणजे निवडक वैदर्भीय लेखिकांचं साहित्य हे पुस्तक खूप आनंद देऊन गेलं. कारण आपण तर लिहित असतोच, पण विदर्भात लेखिका कशा पद्धतीने लिहित आहेत. आणि कथा आणि कविता लिहिण्याचा धाटणीच त्याची वेगळी आहे ना. कविता म्हणजे भावभावनांचं मिश्रण आणि शब्दसाठा भरपूर हवा असतो. कमी शब्दांमध्ये प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत ते भाव पोहोचायला हवेत. तर कथा म्हणजे बरेचदा एखाद्या पात्राभोवती सुद्धा गुंफल्या जाते. तर लीना, ते असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का? किंवा एखादं पुस्तक लिहिताना किंवा एखादं कथा लिहिताना पात्राभोवती तुम्ही गुंफल्या गेला आणि ते पात्र तुमच्याशी बोलतंय, जणू काही ते जिवंत झालंय. असे लेखकांना अनुभव येतातच. कारण कसं लेखन करताना त्या पात्रामध्ये गुंतून गेलंच पाहिजे. आपण जर वरवर
त्याच्याशी संवाद साधू तर नाही जमणार. बरोबर. ती डुबकीच मारली पाहिजे हो. त्याच्या जीवनामध्ये. आणि लेखकाने माणसं वाचायला शिकलंच पाहिजे. बरोबर. नुसतंच वाचायला नाही तर त्यांच्याशी संवाद साधायला शिकलं पाहिजे. मला या दृष्टीने ग्रामीण माणसं खूप आवडतात. हो. ते कसं आपणहून संवाद साधतात. हो. कुठे चालली का बाई, हं. आपणहूनच विचारतील प्रवासात असताना किंवा बसमध्ये किंवा आणखी कुठे मिळाल्या, ते संवाद साधतात. आपण मात्र बरेच अलिप्त राहायला शिकलेलो शहरी. पण असं नाही करायला पाहिजे. म्हणून वाचन प्रत्येकाने करायला हो, हवं. कारण संवाद साधतो तेव्हा अनुभव मिळतात. बरोबर. ती एक कथा असते. प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई एक कथा आहे. हो. ती कथा जर आपल्याला जाणून घ्यायची असेल ना तर त्यांच्याशी संवाद हा हो. करायलाच आणि पाहिजे. बोलक्या लीनाताईंना काय एखादा विषय मिळाला तर एखादी कविता किंवा कथा तयार होतच असेल. नक्कीच. नक्कीच. तुम्ही थोर महापुरुषांच्या जीवनावर अनेक श्रुतिका लिहिलेल्या आहेत, अनेक लेख लिहिलेले आहेत, तुम्ही भाषणं देता, आकाशवाणीवरही तुमचे अनेक कार्यक्रम सादर झालेले आहेत या विषयाशी अनुसरून. तर एक शिक्षिका म्हणून थोर विचारवंतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत, ही किती जमेची बाजू आहे तुमच्यासाठी. तर असे काही अनुभव की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, विद्यार्थी घडले आणि किती तुम्हाला त्यातून खरंच समाधान खूप मिळालं? छान अनुभव आहेत. आणि मी खरं सांगू का, या दृष्टीने आकाशवाणीला खूप धन्यवाद देते. थँक्यू आकाशवाणी म्हणून माझे बरेच लेख पण आहेत बघ. बरं. आणि गेले 30 वर्ष झाले मी आकाशवाणीला जाते आहे. आकाशवाणी मला इतके सुंदर सुंदर विषय देते ना, विषय तेच देतात. हो. आणि आपण अभ्यास करत जातो आणि अभ्यास केल्यानंतर प्रत्येक भाषण अभ्यासपूर्ण असतं. आणि तो अभ्यास झाल्यानंतर असं वाटतं की किती छान आपल्याला कळलं आहे. हो. ती खरंच सांगते की तो जो म्हणजे त्याला काय म्हणतात, तो जो पिरियड आहे ना आपल्याला त्यात गुंतून घेण्याचा, अभ्यास करण्याचा, तो खूप समृद्ध करतो आपल्याला. बरोबर. आणि म्हणून मग अनेक महापुरुष अभ्यासले गेले आणि त्यांच्या जीवनावर लिहिलं गेलं. मग अर्थातच ते विद्यार्थ्यांना सांगणं आलं. हो. कारण चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगायलाच पाहिजे. हो. आणि त्यांना पण ते आवडतं. नुसतंच ठराविक अभ्यासक्रम आम्ही कधीच शिकवला नाही. हो. त्यांना जीवनाचं ज्ञान देणं, त्यांना प्रेरक विचार देणं की जेणेकरून ते उभे राहतील. तो खचला असेल तर उभा राहील. आपल्या जीवनामध्ये तो निराश झाला असेल तर काहीतरी त्याला मिळेल आपल्याकडून आणि त्याला नवसंजीवनी मिळेल, या दृष्टीने आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे. आणि म्हणून मग जसं डॉक्टर अब्दुल कलामांचं एक उदाहरण, विद्यार्थी कसे घडतात हे सांगायलाच पाहिजे. की माझं एक अब्दुल कलामांवर एक भाषण झालं आणि ते भाषण झाल्यानंतर मला एक विद्यार्थीनं, मी मॉर्निंग वॉकला जात असताना एक टाळायचा, खरं तर नेहमी बोलणारा माझ्याशी, तो मला का टाळतो तर तो पेपर वाटायचा. बरं. आणि पेपर वाटत खरं तर पेपर वाटणं वगैरे काहीच त्याच्यात हे येण्यासारखं नाही आहे, म्हणजे लाज वाटण्यासारखं काहीच नाही. तो चांगलं काम करतो पण त्याला उगीचच वाटायचं आणि तो मला टाळून पुढे जायचा. म्हटलं अरे हा असा का करतोय. मग एकदा मी त्याला वर्गात सांगितलं, सगळ्यांनाच ती गोष्ट सांगितली अब्दुल कलामांची, की एक गठ्ठा रामेश्वरम मध्ये येऊन पडायचा आणि अब्दुल कलाम लहान होते तेव्हा ते उचलायचे आणि घरोघरी पेपर वाटायचे. हे सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. अग्निपंखामध्ये जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे ते फार म्हणजे खरंच प्रेरक आहे विद्यार्थ्यांना. की कुठल्या परिस्थितीतून हा माणूस मिसाईल मॅन बनला, कुठल्या परिस्थितीतून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला. आणि ते सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्याला वाटलं की अरे हे तर आपल्यालाच मॅडम सांगत आहे की काय. आणि तो मग दुसऱ्या दिवशी जराही टाळलं नाही आणि गुड मॉर्निंग मॅडम म्हणून समोर आला. आणि असे अनेक प्रसंग आहेत की आम्ही त्यांना प्रेरणाच दिली, त्यांना संजीवनीच दिली की अरे नका निराश होऊ. असे हे महापुरुषांच्या जीवनातून आम्ही त्यांना विचार नेहमीच प्रेरक ठरत असतात आणि आपल्यासारखे शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. हे तुमचं सुद्धा क्रेडिट आहे आणि विद्यार्थी आत्मसात करतात त्यांचं सुद्धा क्रेडिट आहे. पुढेही बोलूया, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, निखळ हास्याचा धबधबा, कष्टाळू, दयाळू, समाजप्रिय आणि विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या लीनाताईंशी पुढेही गप्पा मारूया, लेखनाचा प्रवास जाणून घेऊया. पण इथे थांबूया आणि कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. दर्शको, ब्रेकवर जाण्याआधी लीनाताईंच्या स्वभावाविषयी मी काही विशेषण लावली होती, त्याविषयी थोडंसं आपण लीनाताईंकडनं जाणून घेऊया. लीनाताई, सतत हसरा चेहरा,
मदतीचा हात पुढे, समाजप्रिय आणि खास करून विद्यार्थीप्रिय असं तुमचं व्यक्तिमत्व. नक्कीच याचा प्रभाव लिखाणावर पडला असेल आणि कार्यावर. तर काय सांगाल यावर? हसण्याबद्दल म्हणते तर मी खरंच आहे, प्रसिद्धच आहे. म्हणजे बरेचदा म्हणतात की मैफिल सस्ते ती लिनाच्या खळखळून हसण्याने वगैरे. माझा तो स्वभाव आहे. कारण जगायला तसंच पाहिजे असं मला वाटतं. खळखळून आणि अगदी उत्स्फूर्त जगायला पाहिजे, तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकू. आणि तेच मग आपल्या लेखनात येतं. बरोबर. विद्यार्थ्यांना पण तसंच सांगलं जातं. कारण एक सुटकी चेहरा करून तुम्ही वर्गात गेले ना तर नाही ना आवडणार त्यांना. बरोबर. तुम्ही हसऱ्या चेहऱ्यानेच जायला पाहिजे, तेव्हाच ते तुमच्याशी कनेक्ट होतील. हे मी शिकले अनुभवातून आणि देऊ शकले चांगलं. बरोबर. म्हणून विद्यार्थी प्रिय झालेला आहात. कदाचित. तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा एक वाक्य मला खूप मनाला भावलं की एखादी कळी जेव्हा असं मंद वाऱ्याची झुळूक येते तेव्हा ती फुलते, तर ती झुळूक होण्याचं काम शिक्षकांनी करावं किंवा पालकांनी करावं, ती भूमिका करावी. काय सांगाल यावर? बरोबर. अगदी बरोबर आहे तुझं. छान आठवण करून दिलीस. आणि प्रश्नही छान आहे. खरं सांगायचं तर शिक्षकांनी असंच राहायला पाहिजे. त्या म्हणजे फार सुंदर त्या कवितेच्या ओळी आहेत की त्या कळीवर जबरदस्तीने फुलण्याचा प्रयत्न करू नका, तिच्या पाकळ्या ओढू नका, तिच्या पाकळ्या ताणू नका. एक दिवस मंद वाऱ्याची झुळूक येईल आणि कळीचं आपसूक फूल होईल. वा वा, किती सुंदर आहे ना. आपण विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करायला नको. त्याला त्याच्या पद्धतीने पुढे जाऊ द्यायला पाहिजे. त्याला आपण प्रेम देऊ शकतो, त्याला आपण शिक्षण देऊ शकतो, त्याला आपण चांगला विचार देऊ शकतो. पण हेच करतो हे प्रत्येक शिक्षकांनीच नाही तर आईवडिलांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपण झुळूक बनलं पाहिजे त्याच्यासाठी. खूप छान. तेव्हा तो फुलून येईल. आता तुमच्या सामाजिक कार्याच्या प्रवासाकडे वळूया लीनाताई. आतापर्यंत कोणकोणते विविध उपक्रम तुम्ही राबवले या कार्यातून? सामाजिक कार्य आम्ही बऱ्याच वर्षांपासून करतो आहे. मी जेव्हा जिजाऊ ब्रिगेडमध्ये अध्यक्षा म्हणून होते तेव्हा अनेक उपक्रम आम्ही राबवले. विद्यार्थ्यांसाठी असू देत, स्त्रियांसाठी असू देत, आरोग्यविषयक असू देत, अनेक उपक्रम. आता सध्या मी मराठा सेवा संघ पतसंस्थेची अध्यक्ष आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच बचत गटांना आम्हाला सहाय्य करता आलं. अनेक स्त्रिया उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना मदत करता आली आणि त्या दृष्टीने आमचं कार्य सुरू आहे. मुख्य म्हणजे माझ्याच वर्गातली मैत्रीण जेव्हा MIDC मध्ये पापडाचा कारखाना टाकते आमच्या सहकार्याने आणि आमच्या प्रेरणेने, ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि आज गंमत नाही आहे, एक मराठी बाई MIDC मध्ये तो एवढा मोठा कारखाना ती चालवते आहे आणि सांगते आहे की अगं किती छान वाटतं. अनेक दृष्टीने आम्ही समाजामध्ये पण मदत केली. पतसंस्थेच्या एका मीटिंगमध्ये फक्त आवाहन केलं होतं की मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त लोकांना आपल्याला मदत करायची आहे आणि तुला सांगते 51,000चा निधी जमला त्याच छोट्याशा मीटिंगमध्ये आणि तो दिल्या गेला. असं अनेक काम आहे की आम्ही मदत करत असतो. पगारातून आपल्या विशिष्ट रक्कम मी काढून ठेवते विद्यार्थ्यांसाठी की कुठे काही उपयोगी येईल. बरोबर. आणि बचत गटाचंही काम खूप छान पद्धतीने तुम्ही चालवता. तर कुठले उपक्रम त्या दरम्यान राबवले गेले आणि अजून राबवतात महिला? महिलांमध्ये उत्साह खूप असतो. कारण त्यांना फक्त एक हे पाहिजे असतं की मी स्वतः करू शकते. ही जाणीव जेव्हा झाली ना तेव्हा ती अबला राहत नाही, ती सबला बनते. ती कुटुंबासाठी असते, ती मुलांसाठी असते, ती प्रत्येकच घटकासाठी असते समाजामध्ये. त्याच्यामुळे स्त्रियांच्या दृष्टीने हे बचत गटाचं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिला एक म्हणजे त्याला काय म्हणतात की तिला एक हिंमत मिळते की मी कोणावर अवलंबून नाही. आणि हे या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्या स्त्रियांकडे बघतो, त्यांचे विचार जाणतो, त्यांना विचारतो, तेव्हा असं वाटतं की नाही खूप मोठं कार्य बचत गटाने केलेलं आहे. बरोबर. मग अशा किती महिला स्वावलंबी बनल्या, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत? अनेक जणी आहेत ज्या आमच्या पतसंस्थेतून ज्यांनी कर्ज घेतलं आणि त्या व्यवस्थित फेडत आहेत. आणि त्यांना मदत करण्याचं समाधान आम्हाला आहे. अनेक जणी आहेत. बरोबर. माझ्या घरच्या बाईंना सुद्धा आम्ही
त्यांच्या मुलांच्या लग्नात असो किंवा त्यांच्या घर बांधण्याच्या निमित्ताने असो, की आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केलेत आणि तिला पण उभं केलं. बरोबर. ही पण माझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची हो. गोष्ट आहे माझ्या जीवनामध्ये. बरोबर. तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं इतकं छान उदाहरण दिलं हो, की हो. तिने तो पापडाचा व्यवसाय केला. हो, हो. आज तुमच्या प्रेरणेने ती पुढे झाली आणि हो. आज ती किती महिलांना रोजगार देते, हो, हे खूप महत्वाचं आहे. जणी किती म्हणजे जवळपास 100 ते 150 बायका तिच्या हाताखाली आहे. हो. इतका मोठा तो व्यवसाय आहे. म्हणजे ती स्वतः तर उभी झालीच, हं. पण अनेकांना तिने अनेक घरं उभं केली. बरोबर. हो. त्यामुळे ओघाने हा एक प्रश्न मनात येतोय की शिक्षणातून आणि लिखाणातून समाज प्रबोधन करता येऊ शकतं का? हो हो हो, निश्चितच करता येतं आणि ते करायला पाहिजे. बरोबर. कारण शिक्षक हा समाजाचा असा एक केंद्रबिंदू आहे की तोच ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. हो. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेत. आणि लिखाणात तुम्ही वारंवार या गोष्टी मांडल्या या देखील गोष्टी आहेत. मांडल्या. हो. कारण माझं लिखाण हे सकारात्मकच असतं, प्रेरकच असतं. कुणाला तरी काहीतरी सांगतं, कुणाशी तरी काहीतरी बोलतं, हो. की जेणेकरून अरे हे तर आपल्या बाबतीत घडतं आहे, हो. हे आपल्याला पटतं आहे आणि आपण या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे, हे सांगणारं लिखाण हे वाचकांना खूप आवडतं. बरोबर. तुम्ही कथा तशा पद्धतीने मांडलेल्या आहेत. हो. कवितेतून तुम्ही खूप छान पद्धतीने तसं सांगितलं आहे. हो, जसं हो, शेतकऱ्याची कविता म्हणाल्या होत्यात, सॉरी ही कविता सुद्धा हो, तुम्ही हो. म्हणाल्या होत्यात की आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना हो. त्यातून वर काढण्यासाठी, हो. प्रेरित करण्यासाठी की नाही हे चुकीचं पाऊल आहे. हो हो, शेतकऱ्यांची कविता बघ ना, म्हणजे अवकाळी नावाची कविता आहे हो. की ती खूपच उद्ध्वस्त होतो शेतकरी, पण अरे त्याच्यासाठी असं काहीतरी कर की त्याच्या डोळ्यातली आस मात्र मिटू देऊ नको. हो. किती छान. की हो, की तो तर उद्ध्वस्त होतोय पण त्याला त्याच्या डोळ्यातली आस ही मिटायलाच नको. आणि जेव्हा त्याच्या डोळ्यातली आशा नष्ट होईल ना, तेव्हा तो संपेल. हो. त्या दृष्टीने त्याला सुद्धा सांगणं असतं, आमचं प्रत्येक घटकाला सांगणं असतं की आपण या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजे आणि चांगलंच दिलं पाहिजे. हो, हो. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. हो. आणि त्याच दृष्टीने लिखाण चालू आहे, हो. त्याच दृष्टीने विद्यार्थ्यांना सांगणं सुरू आहे म्हणजे- आणि सामाजिक काम करणं सुरू हो. आहे. म्हणजे तिन्ही क्षेत्रामध्ये दमदार असं कारकीर्द तुमची कार्य तुमचं दखल घेतल्या सुरू आहे. जाते, अनेक पुरस्कार मिळतात. चक्क म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांची मुलगी, हा. क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांचं बोलवणं मला आलं बरं. सांगलीला आणि खूप आनंद झाला की हा. अरे म्हणजे फक्त विदर्भापुरतंच नाही तर आपण आता इकडे तिकडे पोहोचतोय, महाराष्ट्रामध्ये बरोबर. सुद्धा दखल घेतली जाते. हो, हो. याचा खरंच आनंद आहे. पुरस्कारासाठी आपण काम करत नाही, पण भरपूर पण- पुरस्कार मिळाले आहेत तुम्हाला, आहेत, ते पुढे भरपूर जाणून आहेत, घ्यायचे लीनाताई. आहेत. पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. ब्रेकवर जाण्याआधी लीनाताईंच्या पुरस्कारांविषयी आपण बोलत होतो, तो प्रश्न पुढे घेऊया. लीनाताई, पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाची शाबासकीच आणि प्रत्येक लेखनानंतर कदाचित जेव्हा वाचक तुम्हाला प्रतिक्रिया देत असतील तर ती पावती तेव्हाच तुम्हाला मिळत असेल, पण काही पुरस्कार लक्षात राहणारे असतात. तर ते पुरस्कार कोणते? खरं तर वाचक जी आम्हाला प्रतिक्रिया देतात ना, हं. ती खूप सुंदर असते. ते आम्ही पुरस्कारासारखे मिरवतो. हो. कारण त्याच्यातून आपल्याला लेखन कळतं. आणि काही विद्यार्थी आपल्या मनातल्या भावना आपल्यासमोर अनेक माजी विद्यार्थी आजही येतात आणि सांगतात की मॅडम तुम्हाला नाही विसरू शकत हो. आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत वगैरे. ही पण एक फार मोठी पावती आहे आपल्या बरोबर. म्हणजे तो एक पुरस्कारच असतो. असे अनेक पुरस्कार आहेत, काहींचे उल्लेख झालेलेच आहेत, पण सर्वोदय आश्रमचा एक मामासाहेब क्षीरसागर पुरस्कार आहे, तो पण मला महत्त्वाचा वाटतो. त्याच्यानंतर आम्ही वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काम केलेलं आहे. काही शाळांमध्ये जाऊन वाचन कट्टा चालवणे, वाचन संस्कृती विकसित करणे, परीक्षा घेणे. साहित्य प्रसार केंद्राद्वारे काही परीक्षा चालायच्या, त्याच्यामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न करणे आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम कथा देणे. बरं. ह्या कामासाठी मला राजाभाऊ कुलकर्णी कार्यगौरव पुरस्कार मिळाला. वा. तो पण महत्त्वाचा वाटतो मला. आणि नंतर एक आत्ताच अगदी याच महिन्यामध्ये अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडनी हिरकणी पुरस्कार दिला. हो. हिरकणी आपल्याला माहीतच आहे, हो. तो नावातच खूप काही आहे. अनेक अडथळे, अनेक संकट पार करून ती आपल्या बाळापर्यंत पोहोचली. आणि तसंच आज स्त्रियांना
अनेक अडथळे, अनेक संकट पार करून, अडचणी पार करून काम करायचं असते. हो आणि ते काम स्त्रिया करत आहेत. हो आणि फार महत्त्वाचं आहे, कारण ते बुरुजच पार करावे लागतात हो. त्यांना. तुमचं जसं अभिनंदन. शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज नाव दिलं, केवढं मोठं तिने पार करून गेली. अचंबित झाले ते की अरे शत्रू इथून कसा काय येऊ शकणार नाही. मग हो. त्यांनी हिरकणी बुरुज नाव दिलं, तिचा सन्मान केला, तिला रागवले नाही ते. तसंच अनेक संकटांचे बुरुज आज स्त्री पार करते आहे. हो त्याच्यामध्ये काही डिजिटल बुरुज पण आहेत. हो ट्रोलिंग होते आहे हो किंवा तिचं त्याच्यातूनही शोषण होते आहे. बरं. ते सुद्धा मला महत्त्वाचे वाटतात की बा अरे हे पण तिला म्हणजे मानसिक शोषणातून ती जाते आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या. तर ते कसे ती पार करते आहे त्याच्यावर काही माझं लिखाण पण चालू आहे. बरोबर. आता हा प्रश्न मी घेणारच होती की भविष्यामध्ये असे कुठले विषय तुम्हाला नवीन लिखाणाला साथ घालतायत? जसं आता सांगितलं हो की खरंच तो साथ घालण्यासारखा विषय आहे. हो. अनेक जण मला येऊन भेटतात, काही अनुभव सांगतात, तेव्हा वाटतं की अरे हे मांडायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय एक माणुसकीचं नातं स्त्री पुरुषांमध्ये निर्माण होणार नाही. बरं. हो, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय की खरं तर हे दोघंही एकमेकांचे शत्रू नाहीच आहेत. त्यांच्यामध्ये सहचर्य पाहिजे. आज समाजात आपण बघतो आहे की जसे काही ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत, पण तसं नको वातावरण. बरं. तसं नको. ते दोघंही एकमेकांना पूरक आहेत आणि त्याच दृष्टीने तेव्हा जे काम करतील ना, ते जेव्हा काम करतील तेव्हा समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल. आणि म्हणून हे जे नातं आहे ते नातं अधिक संपन्न होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या लिखाणातून. पुढचं लिखाण माझं त्याच दृष्टीने राहील. आणि सामाजिक कार्यामध्ये कुठला उपक्रम तुम्हाला नवीन पद्धतीने राबवायचा आहे? असे अनेक उपक्रम आहेत की जे आम्ही राबवतो आहे, जे स्त्रियांच्या दृष्टीने आहे, काही पालकांच्या दृष्टीने आहे, काही मुलींच्या दृष्टीने आहे. ते त्या दृष्टीने पण आमचं काम चालू आहे. बरोबर. आता तंत्रज्ञान विकसित होत आहे. आता AI तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. तर यावर लेखकांचा सुद्धा एक आहे मनामध्ये विचार की लेखन प्रक्रियेवर थोडा बहुत बदल होतोय. तर काय सांगाल तुम्ही लेखक म्हणून, लेखिका म्हणून? जे ते AI ला पकडून लिहितात ना, ते ओळखायलाच येतं. कारण AI आपल्याला मदत करतं. खरं तर ते खूप छान आहे, मदत करतं, पण भावना संवेदना माणसांच्याच मनातल्या ना ग. हो, ते AI नाही देऊ शकत. बरं. ते लेखनामध्ये भावना यायला पाहिजे, संवेदना यायला पाहिजे, वाचकांच्या मनाला ते भिडायला पाहिजे. हो. ते केव्हा भिडेल? जेव्हा माणूस ते त्या लेखनामध्ये आणेल. AIला ते नाही जमणार. AI जवळ अनुभव नाही आहेत. AI माणसांचेच अनुभव घेतो. हो. त्या दृष्टीने AI आपल्याला पूरकच आहे, पण सगळ्या प्रकारे AI वर अवलंबून राहता येणार नाही. तंत्रज्ञान विकसित होणार, सोबत फायदे तोटे राहणारच आहे. त्यामुळे कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा हे आपल्याला आपण शिकायला हातात हवं. आहे. आता नवोदित लेखकही खूप यायला लागलेले आहेत. तर अशा लेखकांना, लेखिकांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा संदेश द्याल? हो, त्यांना संदेश द्यावासा वाटतो की वरवर पाहून अनुभवातून, वरवरच्या अनुभवातून लिहू नका. त्या समस्यांना भिडलंच पाहिजे, तिथे जाऊन काम केलंच पाहिजे. आणि प्रत्यक्ष कामातून जे लिखाण वर येतं ना, कृतीतून येतं, ते महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमची कृतीसुद्धा महत्त्वाची आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये संवेदना, भावना ठेवून जे लिखाण कराल तेच खरं लिखाण होईल. आणि बरेच लोक करत आहेत. हो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अनेक स्त्रिया करत आहेत, अनेक पुरुष करत आहेत. कारण आपल्याला म्हणजे आपण स्वतंत्र झालो इंग्रजांच्या गुलामगिरीतून, पण अशा अनेक गुलामगिरी आहेत आजही जखडून आहेत. स्त्रिया रूढींच्या आहेत, परंपरांच्या आहेत. त्याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. बरोबर. जसं ताराबाई शिंद्यांनी सांगितलं, आपल्या विदर्भातल्या, त्या बुलढाण्याच्या, त्यांनी किती अगदी खणखणीत स्वरामध्ये जो स्वर लेखिकांना दिला, तो स्वर कुठेतरी स्त्रियांच्या लिखाणामध्ये यायला पाहिजे, असं आजही वाटतं. खूप छान, खूप छान. दर्शको, माणूस चालायला लागला की कालांतराने थकतो, पण लिखाणाची वाट जर त्याच्यासोबत असेल
तर प्रत्येक पावलानंतर तो रिचार्ज होतो आणि नव्या दमाने पुढे चालायला लागतो. लीनाताईंच्या बाबतीतही असंच घडलेलं आहे. कुटुंब, नोकरी हे सगळं तारेवरची कसरत सांभाळत असताना लिखाणाची वाट त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांचा हा प्रवास दमदार ठरलेला आहे. लीनाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. असंच दमदार लेखन वाचकांपर्यंत पोहोचावं ही सदिच्छा आहे. तुम्ही इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार. धन्यवाद. नमस्कार.